तर बोला की. काय कुठं कर गायब आहे? ही जर दमून लावतो वडिलांना घेऊन त्यांचे थोडं पायाला लागलेलं आहे. अच्छा. हा ते शुगरचं पेशंट मुळे थोडं ती हेल्पाटे घालावं लागतं. बोला की. हा, कांदा लागवड झाली का नाही? झाली की लावून. झाले का? हा या वर्षी काय शेड्यूल नाही घेतलं? शेड्यूल अजून आता लावून झाले, अजून तणनाशक मारायची सर. असं आहे व्हय. फोन करणारच होतो. मी म्हटलं आपलं शेड्यूल वापरून काय कांदा खराब झालाय काय? नाही नाही, आपलं शेड्यूल वापरून आता 2 वर्ष झालं वापरतोय कंपल्सरी आपण. हा हा, आता यंदा 3रं वर्ष राहील आपलं शेड्यूल वापरायला. बरोबर आहे. कांदा खराब होतोय का वखारीत? नाही नाही, अजिबात नाही. किती किती दिवस ठेवताय कांदा? कांदा आत्ता विकलाय 15 दिवस झाले. किती दिवसाचा होता वखारीत? वखारीत बघा ना तुम्ही, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अशा या 15 दिवसात टाकला होता कांदा. म्हणजे 8-7 महिने. हा, आणि आत्ता विकलाय बघा सर 24 डिसेंबरला एंड केलाय कांद्याचा. किती खराब निघाला? काहीच नाही, फक्त काय जे वरचे थर होता ना त्याला कोंब आले होते, म्हणजे खराब नव्हते ते आता वातावरणाचा दोष आता त्याचा. ह्याचा नाही दोष देऊ शकत आपण, थंडीमुळे कोंब आलते त्याला ते. हा हा, सड नाही ना एक पण? एक पण सड नाही म्हणत. किती कांदा होता टोटल? टोटल कांदा आपला बघा सगळा होता जवळजवळ 1800 बॅग भरली. 1800 बॅग का? हा 1800 बॅग भरली. हा. 1813 बॅग भरली आपली टोटल. हा. मग तुम्ही इकोलाची सगळी औषध वापरता का कसं? सगळीच जवळजवळ आता बऱ्यापैकी जवळजवळ 90% म्हणलं तरी कुलाचीच औषध असतात. हा का? हा. कोणती कोणती औषध आहे? तुमचं ते मायक्रोन्यूटन वापरतोय आपण, ह्युमिक पण वापरतोय आपण. हा. तुमचं ते इकोलाचं यायला त्याचं काहींची नाव मला आठवत नाहीत बघा त्याची, तुमचे काय लवकर. बर ते निमार्क म्हणून एक काहीतरी भेटतं बघा तुमचं ते. सुपर थार. हा सुपर थार एक वापरले आपण. ते टॉनिक म्हणून काय इकोझाईम का काय आहे ना मला वाटतं आपलं, आहे ना. हा हा. ती एक वापरलेली आहे आपण. 3 स्टार आज सगळ्यात महत्वाचं हा आहे. 3 स्टार पण वापरले आपण. नाही घरी ते शेड्यूल लिहिलेलं आहे माझ्या वहीला बऱ्यापैकी. आपण तुमचेच वापरतोयच ना आता. मायक्रोन्यूटन सुद्धा तुमचं आम्ही उसाला वापरले आता तर. होय का? हा, उसाला मध्ये फवारणीला मायक्रोन्यूटन तुमचं वापरले आपण. हा हा. आणि ह्युमिक पण ड्रिचिंग त्याचीच केली होती उसाला, इकोलावाल्या तुमचीच. कस काय रिझल्ट? रिझल्ट चांगले आहेत ना ते. त्यामुळे ती नाही ना ड्रिचिंग ते उसाला ह्युमिकची तुमच्याच ह्याची असते इकोलाची. हा ती मायक्रोन्यूटन तुमचंच वापरताय शक्यतो आम्ही. हा हा. बर म्हणजे रिझल्ट चांगले आहेत. बर. फक्त काय होतं त्याचं कधी मध्ये ना जरा ते सर्व्हिसचा प्रॉब्लेम येतो. त्याचाच प्रॉब्लेम तुम्ही काय सॉल्व्ह करण्यात आमचं दुःख आहे का नाहीत. तेवढं दुःख आहे का आमचं होते. बर, आता कुणाला देऊ काम सांगा? काय कुणाला द्या, पण ती एक दोघांना द्या. असं समजा काष्टीत एक जणांना दिलं ना तर मांडोंगणात बी एखाद्याला द्या, किंवा वडगावात एखाद्याला द्या. म्हणजे जायला आणायला सोपं पडतं आम्हाला ते तिथं आसपास दिलं कुठेतरी. बर बर, किंवा देतो. श्रीगोंद्यात एक द्या आणि काष्टीत एक द्या. म्हणजे कसं होतं, समजा काष्टीवाल्याकडे नसेल तर श्रीगोंद्यावाल्याकडे जाऊ आम्ही, आणि श्रीगोंद्यावाल्याकडे नसेल तर काष्टीवाल्याकडून घेऊ. असं कोणाकोणतरी आम्हाला ऑप्शन घेता येईल म्हणजे. बर, श्रीगोंद्यावाल्याला सांगा कोण दुकानदार आहे त्याला सांगा की ही औषधं ठेवा म्हणून. चालतंय मग तसं एखादं श्रीगोंद्यात बघा. नाही तर काष्टीत आहे ते, पण काष्टीत काय होतं कधी कधी त्यांच्याकडे एक आहे तर एक नाही अशी तारा होते. ते हे आत्ताच संपलं. मग ते अडचण निर्माण झाली की मग पर्याय शोधावा लागतो काहीतरी. बरोबर बरोबर. असं होतं मग. तुम्हाला तेवढं फक्त आहे ना. औषधं उपलब्ध करून जास्तीत जास्त कसं द्यायचं ते बघतो आता. बरं काय होतं, पण तिथं तुमचं बारामती वगैरे आहे, पण नगर किंवा बारामती, पण मग ते जायला यायला परवडत नाही ना आपल्याला. लांब लांब पडते. बरं हातातलं काम सोडून मग एवढं लांब औषधासाठी जायचं. आणि बरं ती एकंद दोघाचं समजा 4-5 जणांचा ग्रुप असेल तर मग ती पण जुळतं. हा हा. मग ते 5 जण जरी जुळाले तरी 2 म्हणतात आता एवढ्या लांब कसं जायचं आणि कशाला जायचं. मग ते असं होतं. हा, नाही नाही, काय अडचण नाही. तिथं देऊ आपण कोणाला तरी काम. तेवढं फक्त आहे ना, हे सर्व्हिसचं बघा कडे काहीतरी. चालत येतो. चाल कधी येणार तिकडे, कधी रूट आता एवढ्यात? येतो एक 8-10 दिवसात आहे प्लॅनिंग. कारण बरेच दिवस झाले आपली भेटच नाही हो. हा, नाही म्हणून तर यायचं भेटा येतो की. नाही या एक दिवस या. हा हा.